नमस्कार फ्रेंड्स, तुमचं आपलं चॅनेल जगा आणि शिका यामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. विचार करा, जर तुमची आज सकाळी झोप उघडली व तुम्हाला अजून एक दिवस जास्त जगायला मिळाला, तुम्हाला अजून तुमची लाईफ बदलायला एक संधी मिळाली. परंतु या जगामध्ये असे हजारो लोक आहेत की त्यांचा कालचा हा शेवटचा दिवस होता. काही लोक असे पण होते जे काल रात्री झोपी गेले परंतु कधी उठलेच नाही. काही लोक असे होते जे सकाळी उठले परंतु त्यांच्याजवळ पुढे जाण्यासाठी कोणती संधी नव्हती. काही लोक असे पण होते ज्यांच्याजवळ जगण्यासाठी हजारो आशा होती परंतु त्यांचा श्वास हा त्यांना साथ देत नव्हता. परंतु तुला अजून एक दिवस मिळाला, अजून एक सकाळ मिळाली, अजून एक संधी सुद्धा मिळाली. परंतु प्रश्न हा आहे की तू या संधीचं काय करणार? तुला अजूनही भूतकाळात झालेल्या गोष्टीत राहायचं आहे की त्यापासून तुला कधीच काही मिळालं नाही? की तुला अजूनही स्वतःला एकच प्रश्न विचारायचा आहे की माझी लाईफ एवढी खराब का बरं आहे? परंतु तुला असं काही करायचं आहे की तुझे येणारे दिवस हे पूर्णपणे बदलून जाईल. ऐक, तुझी लाईफ जेवढी खराब तुला वाटते ना तेवढी खराब नाही आहे. फक्त तुला योग्य पद्धतीने त्याला बघावं लागेल, शिकावं सुद्धा लागेल. जी लाईफ आज तू जगत आहे ती कोणातरीची ड्रीम लाईफ असू शकते. कोणी असा व्यक्ती असेल ज्यांना तुझ्यासारखी लाईफ जगायची इच्छा असेल. कोणी रात्री उपाशी झोपत असेल परंतु तुला जेवण केल्यानंतर पण जेवणाची चव येत नसेल. कोणी असेल जो रस्त्यावर झोपत असेल परंतु तुला तुझ्या घराचा साईज हा छोटा वाटत असेल. कोणी असेल ज्याला व्यवस्थित चालायला सुद्धा येत नसेल परंतु तुला तुझ्या शूजच्या ब्रँडमुळे लाज वाटत असेल. समस्या तुझ्या लाईफमध्ये नाही आहे, समस्या तुझ्या विचारांमध्ये आहे. तुला रोज सकाळी नवीन सुरुवात करायची एक संधी मिळते परंतु तुला त्याला ओळखण्याची सवय टाकायला लागेल. तुला आजच एक निर्णय घ्यावा लागेल. तुझ्या लाईफला खूप चांगलं बनवण्यासाठी एक पाऊल तुला पुढे टाकावं लागेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जे तुला आज मिळालं ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं. समस्या तुझ्या लाईफमध्ये नाही आहे, समस्या तुझ्या विचारांमध्ये आहे. तुला असं वाटतं ना तुझी लाईफ खूप कठीण आहे, तुला असं पण वाटतं की तू एकटाच खूप परेशान आहे. परंतु खरं तर हे आहे ना, प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये कोणता ना कोणता स्ट्रगल हा चालूच असतो. परंतु काही लोक तिथेच ती गोष्ट सोडून देतात तर काही लोक तिथून एक नवीन सुरुवात करतात. समस्या ही नाही आहे की तुझ्याजवळ काय नाही आहे, समस्या तर ही आहे ना तुला ते दिसतच नाही आहे की तुझ्याजवळ काय काय आहे. तुला असं वाटतं की तुझी जॉब चांगली नाही आहे परंतु बाहेर असे काही लोक आहे की ज्यांच्याजवळ नोकरीच नाही आहे. तुला असं वाटते की तुझ्याजवळ बिझनेस जो आहे तो चालत नाही आहे परंतु बाहेर असे काही लोक आहे ज्यांना बिझनेस स्टार्ट करण्याची हिंमत पण करत नाही आहे. तुला असं वाटते की तुझं शिक्षण बेकार आहे परंतु कोणी असं आहे जो शाळेत सुद्धा जाऊ शकत नाही आहे. फरक फक्त विचारांचा आहे. तू तुझ्या प्रॉब्लेम्सला कशा पद्धतीने पाहतो यावर तुझी लाईफ डिपेंड आहे. जर तुला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम्सच दिसणार तर तुला तुझी लाईफ खूप कठीण वाटेल. जर तुला प्रत्येक गोष्टीमध्ये एक चॅलेंज दिसणार तर हीच लाईफ तुझी खूप मोठी ताकद बनून जाणार. विचार कर, एखादा व्यक्ती रस्त्यावर बसून पण आपल्या परिवारासाठी मेहनत करत आहे परंतु तुला तुझ्या लाईफमध्ये थोडासा स्ट्रगल आला की लाईफ खूप कठीण वाटायला लागते. कोणी हात पाय नसताना सुद्धा खुशीने स्वतःचं जीवन व्यतीत करत आहे परंतु तुला छोटे छोटे प्रॉब्लेम्स पण पहाड्यावेळे मोठे मोठे वाटायला लागतात. समस्या ही कधीच तुझ्या सिच्युएशनमध्ये नव्हती, समस्या ही नेहमी तुझ्या विचारांमध्ये होती. जर तू तुझ्या लाईफशी परेशान आहे तर सगळ्यात आधी तुझे विचार बदल, कारण विचार बदलले तर परिस्थिती पण बदलायला वेळ लागत नाही. ज्या दिवशी तुला समजेल की प्रत्येक प्रॉब्लेम्स तुला शिकवायला आली आहे त्या दिवसापासून तुझी लाईफ बदलायला वेळ लागणार नाही. तर आत्ता डिसाईड कर, तुला फक्त प्रॉब्लेम्सचा विचार करायचा आहे की त्यावर सोल्युशन पण काढायचं आहे. तुला असं वाटते ना काही लोक हे तुझ्यापेक्षा पण पुढे निघून गेली, तुझी लाईफ ही खूप मागे राहिली, तर कान देऊन ऐक. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या टाइम झोनने चाललेला आहे. कोणी 22व्या वर्षी ग्रॅज्युएट झालं परंतु त्याला 5 वर्ष लागली चांगली नोकरी मिळवायला. कोणी 25व्या वर्षी करोडपती बनला परंतु 50व्या वर्षी या जगातून निरोप घेतला. कोणी 50व्या वर्षी कंपनी स्टार्ट केली तर 90 वर्ष जगला. प्रत्येकाची लाईफ ही वेगवेगळी असते. प्रत्येक जण आपापल्या रेसने धावत असतो.
परंतु प्रॉब्लेम्स तेव्हा क्रिएट होते जेव्हा तुला असं वाटते की तुझी रेस ही इतरांपेक्षा मागे आहे. तुलना करणे हे आताच बंद कर. प्रॉब्लेम्स का माझ्या जीवनात येतात यापेक्षा आलेल्या प्रॉब्लेम्सवर कशा पद्धतीने सोल्युशन निघेल यावर लक्ष केंद्रित कर व स्वतःची लाईफ खूप चांगल्या प्रकारे जग. मला सर्वांना एकच मेसेज या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा आहे. लाईफ ही एकदाच मिळते. कितीही प्रॉब्लेम्स आले तरीही हिंमत न हारता लढा व जगायला शिका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.